नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दरअल अकॅडमीच्या युट्यूब चॅनल मधून आज आपण इतिहास या घटकातील समाज सुधारक यांच्या संदर्भातला जो काही महत्वाचा डेटा आहे तो आज आपण पाहणार आहोत. त्यातील अत्यंत महत्वाचे समाज सुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल आज आपण विशेष माहिती पाहणार आहोत. आपलं जे फास्ट ट्रॅक रिव्हिजन नोट्स नावाचं जे पुस्तक आहे मार्केटमध्ये, हे पुस्तक आता खूप चांगल्या पद्धतीने जोर धरू लागलेले आहे. कारण या पुस्तकामधून आपण इतिहास, त्यानंतर भूगोल आणि राज्यव्यवस्था असे जे काही आपल्या PSI STISO कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये 40 प्रश्न येतात या तिन्ही विषयांचे, त्यातले 30+ प्रश्न या पुस्तकातून असतील. मी काल महाराष्ट्रातील जे विविध बंड आहेत त्यांच्याविषयीचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे. तो बरेच विद्यार्थी पाहत आहेत आणि बरेच विद्यार्थ्यांची मागणी आहे की सर समाज सुधारकांबद्दल एखादं लेक्चर घ्या. मग त्यातलं आज आपण एक समाज सुधारक जे आहेत त्यांच्याविषयी माहिती आपण पाहणार आहोत आणि त्यांच्यानंतर बाकीचे जे समाज सुधारक आहे तुम्ही बघून घ्या. या एका पुस्तकामध्ये असणारा जो हा सगळा डेटा आहे 10 पुस्तकं जरी उचलली तरी मिळणार नाही एवढी खात्री देतो, कारण याच्यातून प्रश्न येणार म्हणजे येणार. बघूया आपण राजर्षी शाहू महाराज यांच्या संदर्भातला पहिला भाग. बघा, त्यांचं जे जन्म ठिकाण आहे, जन्म ठिकाणाबद्दलचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्ष्मी विलास पॅलेस, कागल, हे बावडामध्ये येते बा. 26 जून हा जो दिवस आहे तो राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो. सामाजिक न्याय दिन 26 जून हा दिवस लक्षात ठेवायचा बा सर्वांनी. त्यानंतर मूळ गाव जे आहे ते कागल, बावडा म्हणजे जिल्हा कोल्हापूरमध्ये आहे. 1708 महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर संस्थानाची स्थापना केली होती. 1700 त्यानंतर 18 जून 1882 छत्रपती चौथे जे आहेत शिवाजी यांना वेळसर ठरवून इंग्रजांनी अहमदनगरच्या तुरुंगात कैद केलं होतं बा. म्हणजे नेमकं काय झालं होतं, सगळा जो इतिहास आहे तो अगदी व्यवस्थित आणलेला आहे बा. त्यानंतर 17 मार्च 1884 मध्ये छत्रपती चौथे जे आहेत शिवाजी यांची विधवा पत्नी श्रीमती आनंदीबाई महाराज साहेबांनी यशवंतरावास म्हणजे शाहू महाराजांना दत्तक घेतलं होतं बा. म्हणजे दत्तक कोणी घेतलं, कधी घेतला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो बा. 8 मे 1888 कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाची जी काय पायाभरणी आहे ही छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते करण्यात आली होती बा. 22 मे 1889 मध्ये छत्रपती शाहू महाराजांचे शिक्षक व पालक म्हणून S फ्रेजर, स्टुअर्ट मिटफोर्ड फ्रेजर यांची नेमणूक केली होती बा. 11 जून 1889 छत्रपती शाहू महाराजांचे शिक्षण जे आहे ते धारवाड येथे S फ्रेजर यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलं होतं बा. 1 एप्रिल 1891 वयाच्या 17व्या वर्षी बघा, वयाच्या 17व्या वर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विवाह बडोद्याचे जे गुणाजीराव खानविलकर यांची जी कन्या आहे लक्ष्मीबाई, वय वर्ष 11 होतं बा, यांच्याबरोबर संपन्न झालं. त्यानंतर 20 एप्रिल 1891 गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या हस्ते कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले. तर त्यांचं जे स्वागत आहे ते छत्रपती शाहू महाराजांनी केलं होतं बा. त्यानंतर 21 एप्रिल 1891 गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या हस्ते कोल्हापूर येथे औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यानंतर जानेवारी 1893 शाहू महाराजांचं धारवाडहून कोल्हापुरात परतल्यानंतर रघुनाथ व्यंकाजी सबनीस यांची शिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती बा. म्हणजे आपल्याला जे प्रश्न विचारले जातात ना, तो अत्यंत महत्वाचा डाटा जो असतो ना तो या पद्धतीचा असतो बा. कुणाची नेमणूक केली, कधी केली. त्यानंतर कृष्णाजी गोखले यांच्या निवृत्तीनंतर शाहू महाराजांचे गुरु म्हणून नेमणूक पुढे हुजूर चिटणीस व संस्थानचे दिवाण म्हणून कार्यरत होते बा. त्यानंतर 2 एप्रिल 1894 मध्ये शाहू महाराजांनी प्रजेला उद्देशून जनकल्याणासाठी ग्वाही देणारा पहिला जाहीरनामा काढला होता बा. पहिला जाहीरनामा कधी काढला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि कशाविषयीचा घोषित केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातील मराठ्यांप्रमाणे स्वस्ती श्री राज्याभिषेक शके 220 विजयनामे संवत्सरे फाल्गुन 11 इंदुवासरे क्षत्रिय कुलावंत श्री राजा शाहू छत्रपती यांच्याकडून अशा महिन्याने जाहीरनाम्यास प्रारंभ केला होता बा. म्हणजे काय होता बा, म्हणजे याचा असं होतं, प्रजेच्या सुखाची व कल्याणाची वृत्ती हेच ध्येय छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या पहिल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलं होतं बा. शिवरायांनी 6 जून 1674 रोजी सुरू केलेल्या राज्याभिषेकाचं जे 13 एप्रिल 1894 हुजूर चिटणीसपदी रघुनाथ व्यंकजी सबनीस यांची नेमणूक झाली होती बा. म्हणजे आपल्याला प्रश्न या पद्धतीने विचारला जाणार. इतका सुंदर डेटा या पुस्तकामध्ये मी कलेक्ट करून दिलेला आहे.
त्याचं कलेक्शन खूप चांगल्या पद्धतीने केले. फास्ट ट्रॅक रिव्हिजन नोट्स आपण म्हणतोय, जे प्रश्न आपले आयोगाला अपेक्षित आहेत, म्हणजे आयोगाला अपेक्षित काय आहे ना ते या पुस्तकामध्ये दिलेले. म्हणजे मला काय गरजेचं वाटतं याच्यापेक्षा आयोगाला काय अपेक्षित आहे, 17, 18, 19च्या क्वेश्चन पेपरचं जे काही विश्लेषण आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथं डिटेलमध्ये करून दिलेले आहे. त्यानंतर शाहू महाराजांनी पूर्वीचे राजप्रतिनिधी मंडळ बरखास्त करून प्रशासन मंडळ नेमले. पहा म्हणजे प्रशासन मंडळ नेमलं. हुजूर ऑफिस या नावाने नव्या महत्वाच्या खात्याची निर्मिती करून त्यावर आपले जे गुरु होते रावसाहेब रघुनाथ व्यंकटराजे सबनीस यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर 14 एप्रिल 1894 शाहू महाराजांची लोककल्याणासाठी असलेली पहिली राजआज्ञा जी आहे ती जाहीर झाली होती. दिवाणी न्यायालयाने शेतकऱ्यांच्या गुणांचा लिलाव करण्यास प्रतिबंध केला, तसेच शिकारी संबंधी नियम प्रसिद्ध करण्यात आले होते. 10 ऑगस्ट 1894 महाराजांच्या हस्ते कागल जहागिरीची जी सूत्रे आहेत ती बापू साहेबांना प्रदान करण्यात आली होती. लक्षात ठेवा. 24 सप्टेंबर 1894 सार्वजनिक सभेकडून पुणे येथे शाहू महाराजांना मानपत्र देऊन भव्य सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर 1 जानेवारी 1895 ब्रिटिश सम्राज्ञी व्हिक्टोरियाकडून शाहूंना CGSI हा किताब जो आहे तो बहाल करण्यात आला होता. ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडिया असा जो किताब आहे तो बहाल करण्यात आला होता. आपण विज्ञानामध्ये पाहिलं होतं की सर हा किताब न्यूटनला देण्यात आला होता, तसा छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा आपला CGSI हा किताब बहाल केला होता. त्यानंतर 27 मार्च 1895 फर्ग्युसन कॉलेजच्या नवीन इमारतीच्या उद्घाटना प्रसंगी जे गव्हर्नर लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी स्वागत केलं होतं. त्यानंतर 1 जून 1895 भास्करराव विठोबा जाधव यांची सहाय्यक सरसुबा म्हणून नेमणूक केली होती. कधी केली, कोणी केली असा प्रश्नही विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 1 सप्टेंबर 1895 सौ राधाबाई उर्फ रखमाबाई कृष्णराव केळवळकर यांची स्त्री शिक्षण खात्याच्या अधीक्षिका म्हणून नेमणूक, तसेच मुंबई व युरोपात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या कृष्णाबाई केळवळकर यांनी कोल्हापूर संस्थानातील सरकारी इस्पितळांमध्ये डॉक्टर म्हणून सेवा बजावली आहे. म्हणजे बघा, स्त्रियांविषयीचे प्रश्न यायला सुरुवात झालेली. पहिला प्रश्न आपल्याला माहिती आहे की काय प्रश्न विचारला होता. स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रथम महिलांना कुणी आणला असा प्रश्न विचारला होता. महात्मा गांधी त्याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर आपल्याला आता राज्यसेवाची झाली 21 मार्चला, त्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारलं होतं की असहकार आंदोलन जे आहे त्याच्यामध्ये कोणत्या स्त्रियांना आणलेलं आहे. म्हणजे स्त्रियांच्या विषयीचा जो प्रश्न विचारला जाऊ शकतो ना तो इथं म्हणजे स्त्री शिक्षण खात्याच्या अधीक्षिका म्हणून ज्यांची नेमणूक झालेली आहे त्यांचं नाव काय असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा कुणी नेमणूक केलेली होती असाही प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यांना 1895 साली पुणे येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात सहभागी झाल्या होत्या. हिंदू लेडी म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. हिंदू लेडी म्हणून कोण प्रसिद्ध आहेत असाही प्रश्न आपल्याला विचारला जाण्याची दाट शक्यता. 18 सप्टेंबर 1895 गव्हर्नर लॉर्ड सँडर्सच्या हस्ते पुणे येथे आयोजित समारंभात महाराजांना राजमुद्रा अर्पण करण्यात आली होती. कधी राजमुद्रा अर्पण करण्यात आली असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1895 शाहूपुरी या नवीन व्यापारी केंद्राच्या उभारणीस प्रारंभ, गुळाची बाजारपेठ होती. 22 ऑगस्ट 1896 मराठा किच्छु सभेच्या वतीने बोरीबंदर स्थानकावर महाराजांना मानपत्र देऊन गौरव करण्यात आला होता. 1896 मध्ये सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिले वसतिगृह स्थापन झालं होतं. हे वसतिगृह पन्हाळा येथील दत्त मंदिरात सुरू झालं होतं. बघा, पूर्वीची जी काही मंदिरं होती ती खरी तर वसतिगृह वगैरे साजरे करण्यासाठी होत होती, आताची फक्त दर्शनासाठी होतात. पुढे याच वसतिगृहाचे रूपांतर व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग मध्ये झालं होतं. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग याच गृहाला शाहू महाराजांनी सुरू केलेले पहिली वसतिगृह म्हणून ओळखलं जातं. PC पाटील हे या पहिल्या वसतिगृहाचे पहिले विद्यार्थी. आपल्याला एक प्रश्न विचारला होता. काय प्रश्न विचारला होता की शारदा सदनच्या पहिल्या विद्यार्थिनी कोण होत्या असा एक प्रश्न आपल्याला विचारला होता. मग इथे डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो की व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग मध्ये लक्षात ठेवायचं किंवा हे जे सुरू झालेलं वसतिगृह होतं या वसतिगृहाचे पहिले विद्यार्थी कोण. म्हणजे परीक्षेला अपेक्षित असणारा जो डेटा आहे ना तो खरा दिला गेला पाहिजे, आणि तो डेटा आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन नोट्स या पुस्तकामध्ये दिलेला आहे. तुम्ही सर्वांनी हे पुस्तक घेऊन अवश्य वाचा, कारण एका दिवसामध्ये 2 दिवसामध्ये सुद्धा याचं रिव्हिजन खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. जर याचं रिव्हिजन खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं तर आपण त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर 15 ऑक्टोबर 1896 अहिल्याबाई राणी साहेबांच्या स्मरणार्थ देशी रुग्णालय सुरू झालं होतं. 18 जानेवारी 1897 संस्थानात ब्रिटिशांचा राजनैतिक प्रतिनिधी म्हणून कर्नल रे यांची निवड झाली. 22 जून 1897 ब्रिटिश सम्राज्ञी व्हिक्टोरियाच्या राजरोहण हीरक महोत्सव निमित्त व्हिक्टोरिया लेबर असायलम या महारोग्याच्या स्वातंत्र्य वसाहतीची शेंडा पार्कला महाराजांनी स्थापना केली होती. शेंडा पार्कला
महारोग्यासाठी अशी वसाहत सुरू करणारा पहिला राजा म्हणून राजर्षी शाहू महाराज ओळखले जातात बघा. पहिलं काय नेमकं बा महारोग्यासाठी अशी वसाहत सुरू करणारा पहिला राजा. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता जी कोविडची सिच्युएशन सुरू आहे कोविड-19च्या संदर्भात, त्यावेळेस प्लेग आला होता, त्यावेळेस महाराजांनीच हे दोन शब्द, आता तुम्ही हे शब्द ऐकता क्वारंटाईन आणि आयसोलेशन, ऑलरेडी हे शब्द महाराजांनी प्रथमतः महाराष्ट्रामध्ये आणलेले, क्वारंटाईन करणे आणि आयसोलेशन मध्ये. आयसोलेशन आणि क्वारंटाईन हे इतिहासाच्या संदर्भात पण प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे की असं प्रथमतः महाराष्ट्रामध्ये कोणी केले तर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी केलेले पहा. नोव्हेंबर 1899 शाहू महाराज कार्तिक स्नानासाठी पंचगंगा नदीवर गेले असता वेदोक्त प्रकरण घडलं होतं. सोबत पंडित राजाराम शास्त्री भागवत प्रसिद्ध विद्वान होते, त्यांनी भटजी वेदोक्त मंत्राऐवजी पूर्णोक्त मंत्र जे आहेत म्हणतायत हे शाहू महाराजांच्या लक्षात आणून दिले. म्हणजे हे लक्षात आणून कुणी दिलं असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. वेदोक्त मंत्र क्षत्रियांसाठी तर मंत्र शूद्रांसाठी म्हटले जातात असं त्यांनी सांगितलं बा. राजाज्ञा देऊन भटजींनी वेदोक्त छावणी करण्यास नकार दिल्याने 1901 मध्ये महाराजांनी राजोपाध्याय वतन काढून घेतल्यावर नारायण भट्ट सेवेकराकडून वेदोक्त छावणी करून घेतली बा. म्हणजे किती म्हणजे ही जी जबाबदारी आहे, का हे करावं लागलेलं आहे, नेमकं काय परिस्थिती घडली होती. म्हणजे समाज सुधारक अशाच घडलेले नाहीत, समाज सुधारक घडण्यासाठी ती जी परिस्थिती आहे ही परिस्थिती कारणीभूत होती आणि त्यांच्या मागे नेमकं काय होतं हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. नुसती पुस्तकं वाचून किंवा ते त्यांनी का केलं किंवा इतिहास काय आहे त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती किंवा परिस्थिती काय होती ही जोपर्यंत आपण डोक्यात घेत नाही तोपर्यंत आपल्याला समाज सुधारण्याच्या बाबतीत काही करता येणार नाही बा. 24 मे 1900 सम्राज्ञी व्हिक्टोरियाकडून वाढदिवसानिमित्त महाराज ही पदवी प्रदान करण्यात आली. म्हणजे आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की किताब कुठला दिलेला आहे, पदवी कोणती दिलेली आहे, कोणी दिलेली आहे, अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत. 18 मे 1901 ब्रिटिश राजनैतिक प्रतिनिधी सर W.T. मॉरिसन यांच्या हस्ते व्हिक्टोरिया बोर्डिंग हाऊसचे उद्घाटन झालं होतं बा. त्यानंतर 10 जून 1902 केम्ब्रिज विद्यापीठाकडून सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील महाराजांच्या कामगिरीचा गौरव म्हणून LL.D. ही पदवी जी आहे बहाल झाली. ही पदवी ब्रिटिश सम्राट 7व्या एडवर्डच्या राज्यारोहण प्रसंगी प्रदान करण्यात आली होती बा. 11 जुलै 1902 रॉयल कॉलनियल इन्स्टिट्यूट येथे राज्यारोहण प्रित्यर्थ आयोजित समारंभ भारतीय संस्थानिकांच्या वतीने भाषण करण्याचा छत्रपती शाहू महाराजांना सन्मान मिळाला होता बा. त्यानंतर 2 जुलै 1902 ब्रिटिश युवराज प्रिन्स ऑफ वेल्स कडून छत्रपती शाहू महाराजांना शाही आमंत्रण मिळालं होतं बा. कोणाकडून मिळालं, कधी मिळालं? ग्वाल्हेरचे शिंदे असतील, आगा खान यांच्यासोबत महाराजांची विंडसर कॅसला भेट झाली होती बा. 26 जुलै 1902 मागासलेल्या जाती जमातीसाठी सरकारी नोकरीत 50% जागा राखीव घोषित करणारा जाहीरनामा महाराजांच्या आदेशाने करवीर गॅझेट मध्ये प्रसिद्ध झाला होता. 50% आरक्षण भारतातील पहिलाच राजा असं त्यांचं वर्णन केलं जातं बा. कोल्हापूरच्या विष्णू गोविंद विजापूरकर यांच्या समर्थ पत्राने जाहीरनामा प्रसिद्ध करतात. केसरी, नेटी, ओपिनियन, कल्पतरू, प्रेक्षक या वृत्तपत्रांनी मृत्यूलेखा भोवती टाकतात अशी बातमी देऊन निषेध व्यक्त केला होता. 9 ऑगस्ट 1902 वेस्टमिनिस्टर ॲबे येथे ब्रिटिश सम्राट 7व्या एडवर्ड यांच्या राज्याभिषेक समारंभास छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते बा. त्यानंतर 14 सप्टेंबर 1902 शाहूंच्या दत्तक आई आनंदीबाई साहेबांचे निधन झालं होतं बा. म्हणजे त्यानंतर सन 1902 दुष्काळावर मात करण्यासाठी सार्वजनिक पाटबंधारे धोरण जाहीर करून संस्थानात पाटबंधारे खाते निर्माण केलं. पाटबंधारे खाते निर्माण बघा, एक साधा लॉजिकल प्रश्न जो आहे तो तुम्हाला लक्षात आला पाहिजे की पाटबंधारे खाते जे आहे ते कोणी निर्माण केलेले. आज आपण पाटबंधारे खाते म्हणतो की यांनी निर्माण केलं, हे पाटबंधारे खाते, परंतु त्यावेळेस दुष्काळावर मात म्हणजे विजन किती पुढची होती. 1 जानेवारी 1903 दिल्ली दरबारच्या मुख्य कार्यक्रमास छत्रपती शाहू महाराजांना आमंत्रण होतं बा. 9 जानेवारी 1903 ड्यूक ऑफ कॅनट कडून ग्रँड क्रॉस ऑफ रॉयल व्हिक्टोरियन ऑर्डर ही पदवी शाहू महाराजांना प्रदान करण्यात आली होती. कोणत्या पदव्या, कोणते किताब, सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे की हे काय, म्हणजे हे बाजूला काढून ठेवलं पाहिजे. 1-2 किताब हा, पदवी ही, त्यानंतर दुसरी पदवी ग्रँड क्रॉस ऑफ रॉयल व्हिक्टोरियन ऑर्डर ही पदवी, म्हणजे त्यांच्याबद्दलची जे काय विशेष माहिती जी आहे ती तुमच्याकडून बाजूला लिहिली गेली पाहिजे. जोपर्यंत आपण ही माहिती बाजूला लिहित नाही तोपर्यंत आपल्याला लक्षात येणार नाहीये. हा सन्मान लाभणारे महाराज पहिले भारतीय संस्थानिक होते. म्हणजे त्यावेळेस जेवढे संस्थानिक होते त्यातले पहिले भारतीय संस्थानिक हा किताब मिळवणारे महाराज होते आपले. त्यानंतर 1 एप्रिल 1904 कोल्हापूर नगरपालिका अधीक्षक म्हणून भास्करराव जाधव यांची निवड केली होती. हाही प्रश्न विचारला जाण्याची शक्यता बा.
2 ऑक्टोबर 1904 गव्हर्नर लॉर्ड लॅमिंग्टन यांची कोल्हापूरला भेट व शाहू महाराजांच्या शाहू महाराजांच्या कार्याने ते प्रभावित झाले. 1 जानेवारी 1905 ब्रिटिश सरकारकडून महाराजांना MEOC पदवी प्रदान करण्यात आली. 9 मे 1905 राजोपाध्याय पराभूत यांच्या जागी तात्याराव जोशीराव यांची नेमणूक करण्यात आली होती. बघा, म्हणजे अत्यंत महत्वाच्या बाबी आहेत. कोणाकडून काय, कसं, कधी नेमणूक केली, कोणाची नेमणूक केली, का करावी लागली, काहीतरी परिस्थिती समोर उद्भवलेली असणार. 20 डिसेंबर 1905 कोल्हापूर ब्राह्मणवाद्यांकडून शाहू महाराजांच्या वेदोक्ताचा अधिकार मान्य करण्यात आला. 27 सप्टेंबर 1906 शाहूंच्या हस्ते श्री शाहू स्पिनिंग अँड विबिंग मिलची स्थापना किंवा पायाभरणी करण्यात आली. 15 नोव्हेंबर 1906 द किंग एडवर्ड मोहम्मेडम एज्युकेशन सोसायटीची स्थापना छत्रपती शाहू स्वतः त्याचे अध्यक्ष झाले होते. त्याच्यानंतर 28 नोव्हेंबर 1906 अस्पृश्यांच्या रात्रीची शाळांना मान्यता देणारा आदेश शाहू महाराजांनी काढला होता. 1907 सहकारी तत्वावर शाहू कापड मिलची स्थापना केली. सहकारी तत्वावरती, म्हणजे सहकारी तत्व, सहकार क्षेत्र. मग आता आपलं सहकार क्षेत्र कसं आहे, त्यावेळेचं सहकार क्षेत्र कसं होतं, याविषयीचा थोडासा मेळ घातणं गरजेचं आहे. 4 ऑक्टोबर 1907 ला चांभार व ढोरे या अस्पृश्य समाजातील मुलींची शाळेस मंजुरी दिली. तसेच या शाळेत तरसाल 96 रुपये खर्चाची तरतूद केली होती. म्हणजे अस्पृश्य समाजातील मुलींच्या शाळेला मंजुरी कधी दिली, मुलींच्या बाबतीत. मग त्याच अनुषंगाने प्रश्न इतिहासात विचारला जातात. 21 मार्च 1908 राजकन्या राधाबाई उर्फ अक्कासाहेब यांचा विवाह देवासचे महाराज तुकोजीराव तिसरे यांच्याशी संपन्न झाला होता. कोल्हापूर मधून जो आता पुण्यामध्ये जो गवा आला होता, त्या संदर्भात राधानगरीच्या संदर्भातला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. आणि त्या अनुषंगाने छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भात 2 किंवा 3 प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. 21 मार्च 1908 राजकन्या राधाबाई उर्फ अक्कासाहेब यांचा विवाह देवासचे महाराज तुकोजीराव तिसरे यांच्याशी संपन्न झाला. दाजीपूर भोगावती नदीवर शाहू महाराजांनी महाराणी लक्ष्मी तलाव बांधला होता. मार्च 1908 साली राधानगरी धरणावर या विवाहाच्या बघा स्मरणात राधानगरी गाव वसवले. मोक्षकुंडम विश्वेश्वरय्या, बघा हे स्वतः फेब्रुवारी 1907 मध्ये कोल्हापूर संस्थानातील तलावाचे पाणी करण्यासाठी आले होते. विश्वेश्वरय्या. 14 एप्रिल 1908 दलित उद्धाराचे कार्य करणाऱ्या वसतिगृहास मिस क्लार्क वसतिगृह असे नाव दिले. भास्करराव जाधव, महादेव डोंगरे, बागल, शिंदे यांच्या सहकार्याने अस्पृश्य मानले गेलेल्या जातीत विद्याप्रसारक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. कुठली? तर विद्याप्रसारक मंडळी. एक लक्षात आलं पाहिजे. 9 जानेवारी 1909 श्री शाहू विवर्स असोसिएशन या नावाने स्थापन झालेल्या संस्थेत छत्रपती शाहू महाराजांनी जागा उपलब्ध करून दिली होती. 11 जानेवारी 1911 कोल्हापूर येथे शाहू प्राणी सत्यशोधक समाजाची स्थापना, म्हणजे शाहू महाराज त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना. अध्यक्ष कोण होतं? भास्करराव जाधव. उपाध्यक्ष कोण होतं? अण्णासाहेब कट्टे. कार्यवाह कोण होतं? हरिभाऊ चव्हाण. सर्वाधिकारी कोण होतं? मग डोंगरे. कोल्हापूर प्रमुख कोण होतं? बाबूराव कदम. ही नावं अत्यंत अत्यंत महत्वाची आहेत. या नावाबद्दलचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. 20 मे 1911 आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्यांना फी माफीचा छत्रपती शाहू महाराजांनी आदेश दिला होता. त्यानंतर ऑगस्ट 1911 मध्ये करवीर संस्थानाचे पहिले रेसिडेंट होण्याचा मान कर्नल FW वुडहाऊस यांना मिळाला होता. म्हणजे कोणाला मान मिळालेले ते लक्षात आलं पाहिजे. 24 सप्टेंबर 1911 संस्थानातील सर्व अस्पृश्यांना सर्व प्रकारचे शिक्षण मोफत करण्याचा आदेश जारी करून महाराजांनी शिष्यवृत्त्या जारी केल्या होत्या. 12 डिसेंबर 1911 ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांच्या सन्मान पित्यात आयोजित दिल्लीत दरबारात छत्रपती शाहू महाराजांना GCIE पदवी नाईट ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर अशी पदवी जी आहे ती बहाल करण्यात आली होती. कधी केली होती, काय त्याचं रिझन होतं, हे सगळं बघणं अपेक्षित आहे. पण परीक्षेला जाता जाता फास्ट ट्रॅक नोट्स रिव्हिजन नावाचं जे आपलं पुस्तक आहे याच्यातून प्रश्न आल्याशिवाय राहणार नाही. कारण इतका सगळा डेटा एकत्र करून एका खूप कमी पानामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवला गेलेले आहे. खूप कमी पानामध्ये आपण 101% 30+ मार्क्स आपण मिळवू शकतो. हे पुस्तक इतकं उत्तम आहे, फास्ट ट्रॅक रिव्हिजन नोट्स नावाचं, जे मी ऑलरेडी सामान्य विज्ञान या विषयाच्या नोट्स देत असताना माझ्या लक्षात आलं मुलांची मागणी वाढत गेली, म्हणून या फास्ट ट्रॅक रिव्हिजन नोट्स या पुस्तकाचं मागच्या लॉकडाऊन मध्ये आपण काम केलेले आहे. आता याच्यातच आपण इकॉनॉमिक्स, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी असे विषय समाविष्ट करून एक परिपूर्ण दर्जेदार ठोकळा जो आहे तो आणतो आहोत. साधारणतः त्याच्यातून 60 ते 65 70 मार्क्स विद्यार्थ्यांना आले पाहिजेत ही अपेक्षा आहे. आणि उगीच काहीतरी वारंवार वाचण्यापेक्षा फुल फोर्स परीक्षेला जाण्यापूर्वी 1.5 महिने 2 महिने जरी हे पुस्तक तुम्ही व्यवस्थित वाचलं
तरी तो होणार. 2 फेब्रुवारी 1912 दिल्ली दरबार सन्मानार्थ दिल्ली दरबार मेमोरियल पाटील स्कूलची स्थापना, हा निर्णय सुद्धा शाहू महाराजांनी केला होता. 12 मे 1912 मध्ये पाटीलकीचे प्रशिक्षण देणारी पाटील स्कूल शाहू संस्थानात सुरू झाली होती बा. 16 नोव्हेंबर 1912 फासे पारधींसाठी मोफत घरकुल योजना. बघा, मोफत घरकुल योजना फासे पारधींसाठी. त्यावेळेची विजन वेगळी होती. त्यावेळेस समाजामधल्या लोकांबद्दल काम करण्याची तळमळ वेगळी होती, जागतिकता वेगळी होती, धडपड वेगळी होती. ती परिस्थिती समजून घेतली पाहिजे. त्यावेळेस इतिहास समजतो, नुसता इतिहास वाचून जमत नाहीये. मे 1913 इनाम जमिनीची फाळणी करू नये असाही शाहू महाराजांचा आदेश कडक होता बा. जुलै 1913 मध्ये धार्मिक विधीचे प्रशिक्षण देण्यासाठी कोल्हापुरात सत्यशोधक शाळा स्थापन करण्यात आली होती बा. 30 सप्टेंबर 1916 कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी ही पहिली सहकारी संस्था स्थापन. संस्थापक कोण होते? भास्करराव जाधव. लक्षात ठेवायचं बा. त्यानंतर मार्गदर्शक व सहकार्य छत्रपती शाहू महाराज. 1913 मध्ये किंग एडवर्ड ऍग्रिकल्चर इन्स्टिट्यूटची स्थापना केली. 1914 मध्ये कोल्हापूर पॅलेस थिएटरची स्थापना. त्यानंतर 1 जानेवारी 1915 मध्ये महाराजांना सम्राट पंचम जॉर्ज कडून 103 मराठा लाईट इन्फंट्रीचे मानसेवी कर्नल पद प्रदान करण्यात आले होते बा. 20 मे 1915 छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते कोल्हापुरात श्रीमती सरस्वतीबाई गौंड सारस्वत ब्राह्मण वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले होते बा. 30 व 31 ऑक्टोबर 1916 नरेंद्र मंडळाच्या परिषदेत शाहू महाराजांची उपस्थिती होती बा. त्यानंतर करवीर पीठाचे शंकराचार्य म्हणून डॉक्टर कुर्तकोटी यांची नेमणूक करण्यात आली होती बा. 14 जुलै प्रांतिक सैन्य भरती मंडळाचे सभासद म्हणून शाहू महाराजांची नेमणूक झाली. 8 सप्टेंबर 1917 सक्तीच्या मोफत शिक्षणाचा जाहीरनामा त्यांनी दिला. 29 सप्टेंबर 1917 सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा त्यांनी केला. 30 सप्टेंबर महाराजांच्या हस्ते सक्तीच्या शिक्षण मोहिमेचा प्रारंभ झाला. 28 डिसेंबर 1917 मध्ये महाराज खामगाव येथील 11व्या मराठा शिक्षण परिषदेचे अध्यक्ष होते. जानेवारी 1918 कोल्हापूर येथे आर्य समाज शाखेची स्थापना केली. आर्य समाज शाखा लक्षात ठेवायचं बा. त्यानंतर 22 फेब्रुवारी 1918 कोल्हापूर संस्थानात बलुतेदारी पद्धत कायद्याने बंद केली. त्यानंतर 23 फेब्रुवारी 1918 कोल्हापूर संस्थानात मिश्र व आंतरजातीय विवाहाला पाठिंबा देणारा कायदा जारी केला. 27 जुलै 1918 मध्ये गुन्हेगार समाजात गेलेला अस्पृश्य जातीची जी काही हजेरी माफ करण्याचा शाहू महाराजांचा आदेश होता. त्यानंतर अस्पृश्य मुक्तीचा हा पहिला आदेश 3 ऑगस्ट 1918 ला लागू करण्यात आला होता. अस्पृश्यांची गुलामगिरी नष्ट करणारा व मानवी हक्कांचे स्वातंत्र्य देणारा हा जाहीरनामा होता. म्हणजे काय जाहीरनाम्याचं उद्दिष्ट होतं ते समजून घेतलं पाहिजे, ती परिस्थिती समजून घेतली पाहिजे. 29 जुलै 1918 वंश परंपरा बंद, त्याऐवजी नेमण्याची जी पद्धत आहे ती सुरू केल्याची शाहू महाराजांची राजधानी होती बा. अंमलबजावणीला प्रारंभ झाला होता. ऑगस्ट 1918 गुन्हेगार जातीच्या लोकांची हजेरी पद्धत बंद करण्याची शाहूंची राजधानी होती बा. त्यानंतर 10 नोव्हेंबर 1918 परळ येथील कामगारांच्या सभेच्या अध्यक्षपदी शाहू महाराजांची नेमणूक झाली. महाराजांनी केलेल्या अहवालानुसार C.K. बोले व सहकार्यांनी मुंबईत कामगारांची लोकसंघाची संघटना स्थापन केली होती बा. 14 डिसेंबर 1918 नवसारी येथे आर्य समाजाच्या 11व्या अधिवेशनाचे शाहू महाराज अध्यक्ष होते. 19 एप्रिल 1919 कानपूर येथे अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय समाजाची 13वी परिषदेचे अध्यक्ष सुद्धा शाहू महाराज होते बा. 21 एप्रिल 1919 या परिषदेत कुर्मी क्षत्रिय समाजाकडून राजर्षी शाहू महाराजांना राजर्षी बहुमानाची पदवी बहाल करण्यात आली होती बा. 11 जुलै 1919 विविध जाती धर्मियांसाठी कोल्हापूरचा काडीमोड घटस्फोट कायदा झाला होता बा. त्यानंतर 12 जुलै 1919 आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह कायदा संसदात लागू करण्यात आला होता. दूरदृष्टी कशाला म्हणतात तो बघा. दूरदृष्टी. खरा महाराष्ट्र का पुढे गेला त्याचं रिझन महाराष्ट्रामध्ये का हे झालं, हे समाज सुधारक जर इतक्या चांगल्या पद्धतीने खूप समाजाच्या बाबतीत प्रतिष्ठित सगळ्या गोष्टी करत असतील तर का महाराष्ट्र पुढे जाणार नाही. आणि ही आजच्या काळाची गरज आहे. पुरुषांचे विवाह योग्य वय 18 आणि स्त्रीचे 14 वर्ष पूर्ण असावे त्यावेळेस ते कलम होते पहा. तेव्हा टिळक व इतर थोर पुरुषांनी त्याचा विरोध केला होता. आजही याच्यावरती चर्चा चालू आहे, सारखं काय नाही होतंय. त्याच्यामुळे हाही प्रश्न एक्सपेक्टेड मध्ये असो. स्त्री पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे हे क्रांतिकारी पाऊल होतं बा. 1918 ला मध्यवर्ती कायदा मंडळात विठ्ठलभाऊ पटेल यांनी आंतरजातीय विवाह कायदेशीर ठरवणारे बिल पटेल बिल म्हणून मांडलं होतं बा. यांना लोकमान्य टिळक, शंकराचार्य, डॉक्टर कुर्तकोटी, पंडित मनमोहन मालवीय यांच्या विरोध टागोर, योगी यांनी पाठिंबा दिला. कोणी विरोध केला होता? विरोध. त्याच्यानंतर कोणी पुरस्कार केला तर लाला लजपत राय असतील, त्यानंतर टागोर असतील, योगी असतील,
यांनी दिलं होतं. या बिलामुळे सनातनी विरुद्ध सुधारक संघर्ष पेटला होता. म्हणजे सनातनी विरुद्ध सुधारक संघर्ष त्यावेळेस पेटला होता. या पार्श्वभूमीवर शाहूंचा कायदा अधिक पुरोगामी ठरतो. 15 जुलै 1919 डॉक्टर माधवन नायर स्मारक उभारणी प्रित्यर्थ शाहू महाराजांनी 5,000 रुपये देणगी दिली. 30 जुलै 1919 गव्हर्नर जनरल लॉर्ड जॉर्ज यांची कोल्हापूरला भेट झाली होती. 2 ऑगस्ट 1919 स्त्री अत्याचार प्रतिबंधक व घटस्फोट मान्यता कायदा संमत झाला होता. त्यानंतर ऑगस्ट 1919 ब्राह्मणातील पुरोहित तयार करण्यासाठी वैदिक शाळा स्थापन केली होती. 30 सप्टेंबर 1919 अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्याचा आदेश जारी केला होता. त्यानंतर सरकारी शाळेत सर्व जाती धर्माच्या मुलांना प्रवेश देण्यात यावा, शिक्षकांनी अस्पृश्यता पाळू नये असाही आदेश त्यांनी दिला होता. किती महत्वाचं पाऊल उचललं तेव्हा. शाळांमधील स्पृश्य प्रथा बंदीचा सक्त आदेश दिला होता. 8 ऑक्टोबर 1919 संस्थानातील सर्व सार्वजनिक स्थळे व ठिकाणी अस्पृश्यांना खुली करण्यात आली होती. संपूर्ण कोल्हापूर संस्थानात कोणी अस्पृश्यता पाळू नये म्हणून सक्त आदेश जारी करण्यात आला होता. छत्रपती शाहूंनी रंजल्या गांधल्यांचा राजा अशी प्रतिमा एक वेगळी तयार झाली होती आणि ती गरजेची होती त्यावेळेस. आताही ती गरजेची आहे, परंतु आता तसं काम कोणी करत नाही. 17 जानेवारी 1920 अनवरत संतती जोगिनी देवदासी निर्मूलन कायदा संमत केला. म्हणजे जे शब्द लोकांना माहित नव्हते ते शब्द सर्व दूर पोहोचवण्याचं काम किंवा जबाबदारी जी आहे ती पूर्णपणे किंवा त्यांना चांगल्या प्रभावात आणण्याची जबाबदारी आपण म्हणूया, किंवा जे काही महत्वाचं समाज सुधारण्याचं काम केलंय ते आपल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे. 31 जानेवारी 1920 शाहूंच्या आर्थिक सहकार्यातून डॉक्टर आंबेडकरांच्या मूक नायक सुरुवात झाली. ते SM फ्रेजर यांच्या हस्ते दी किंग एडवर्ड मोमेडम एज्युकेशन सोसायटीच्या वसतिगृहाची इमारतीची पायाभरणी पण झाली. 3 फेब्रुवारी 1920 SM फ्रेजर यांच्या हस्ते शाहूपुरी येथे फ्रेजर मार्केटची स्थापना करण्यात आली. 7 मार्च 1920 भावनगर येथे भरलेल्या आर्य समाज परिषदेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज होते. 21 व 22 मार्च 1920 माणगाव जिल्हा कोल्हापूर दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची परिषद दख्खन अस्पृश्य समाज परिषद. आयोजक कोण होतं? आप्पासाहेब दादगोंडा पाटील, दत्तोबा पवार, त्यानंतर तुकाराम गणेशाचार्य, गंगाराम कांबळे. हा प्रश्न आपल्याला विचारला होता. परिषदेचे शिल्पकार राजर्षी शाहू महाराज, परिषदे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शाहूंकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच पुढे अस्पृश्याचे व भारताचे नेते असतील, त्यांच्या विचाराने झाला ही घोषणा शाहू महाराजांनी केली. तेव्हा शाहू महाराज व आंबेडकर यांची पहिली भेट धनंजय खीर यांच्या मते दत्तोबा पवार यांनी 1920 साली घडून आणली होती. तर भाई माधवराव बागल यांच्या मते दत्तोबा दळवी यांनी 1920 साली घडून आणली होती. म्हणजे कुणाची भेट घडून आणली होती, 2 मत आहेत. पण वृत्तपत्रासाठी 1919 सालीच मुंबई येथे उभयतांची भेट झाली असे डॉक्टर गंगाधर पानतवणे व धम्मपाल रत्नाकर या अभ्यासकांनी मांडलेले. 15 एप्रिल 1920 छत्रपती शाहूंच्या हस्ते नाशिक येथे श्री उदाजी मराठा विद्यार्थी वसतिगृहाची पायाभरणी झाली. 16 एप्रिल 1920 नाशिक येथे निश्चित सोमवंशी परिषद शाहू महाराजांद्वारे प्रबोधन करण्यात आलं. 13 व 15 मे 1920 करवीर गॅझेटमध्ये वेठ बिगारी बंद केल्याचा छत्रपती शाहू महाराजांचा हुकूम, कायदा मोडणाऱ्यांवर जबर शिक्षा होण्याचा आदेश. 30 मे ते 1 जून 1920 नागपूर येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे छत्रपती शाहू महाराज अध्यक्ष परिषदेला महाराज येणार म्हणून नागपुरातील वर्ण वर्चस्ववादी धेंडको राजा म्हणून निषेध करणारी भित्तीपत्रके नागपूर रघुजीराव भोसले यांना महाराजांनी परिषदेस येणे पसंत नसले, ते नागपूर बाहेर निघून गेले. त्यानंतर 7 जून 1920 दलितांना गुलामगिरीतून पूर्णपणे मुक्त केल्याची शाहू महाराजांची राज्याज्ञा. या परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. 1 जुलै 1920 राजपुत्र शिवाजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रिन्स शिवाजी मराठा फ्री बोर्डिंग वसतिगृहाची स्थापना झाली. 27 जुलै 1920 शाहू महाराज हुबळी येथील कर्नाटक ब्राह्मण समाज परिषदेचे अध्यक्ष झाले होते. जुलै 1920 शाहू महाराजांनी मराठा पूर्व तयार करण्यासाठी स्थापन केलं होतं. त्यानंतर 30 सप्टेंबर 1920 प्रिन्स शिवाजी मराठा फ्री बोर्डिंग मधील सर्वांना विद्यार्थ्यांना सर्व सरकारी व अनुदान प्राप्त शाळांनी प्रवेश द्यावा असंही राज्याज्ञा काढली होती. 12 ऑक्टोबर 1920 मराठा पीठ स्थापन करून सदाशिवराव लक्ष्मण पाटील यांची क्षात्र जगद्गुरु म्हणून नेमणूक करण्यात आली होती. 20 नोव्हेंबर 1920 हिंदू संहिता संमत करून त्याची अंमलबजावणी झाली.
ऑगस्ट 1920 शनिवारवाड्याच्या अवशेषांचे उत्खनन करास महाराजांनी 25,000 रुपयांची देणगी दिली होती बा. 4 नोव्हेंबर 1920 दिल्ली येथे नरेंद्र मंडळाच्या बैठकीत शाहू महाराज उपस्थित होते. त्यानंतर 18 नोव्हेंबर 1920 मुंबई इलाख्यातील पहिल्या पाटील परिषदेचे सुद्धा आयोजन त्यांनी केलं होतं. अध्यक्ष कोण होतं तर अलिजा बहादूर माधवराव शिंदे महाराज. प्रमुख पाहुणे कोण तर प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते शिवाजी महाराजांनी जागी शिव स्मारकाची पायाभरणी केली होती बा. त्यानंतर 19 नोव्हेंबर 1921 पुणे येथे प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते शिवाजी मराठा हायस्कूलच्या जागी शिव स्मारकाची पायाभरणी झाली होती बा. 6 फेब्रुवारी 1922 महाराजांच्या हस्ते कागल मधील भोदरगड येथील बाबासाहेबांनी बांधलेल्या तलावाचे उद्घाटन करण्यात आले होते बा. 16 फेब्रुवारी 1922 मध्ये दिल्ली येथे भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेत अध्यक्षपदावरून दिलेले भाषण शाहू महाराजांचे शेवटचे भाषण ठरले बा. 6 मे 1922 शनिवारी सकाळी 5:55 वाजता वयाच्या 48 वर्षी मुंबईत खेतवाडीतील पन्हाळा लॉज या बंगल्यात राजर्षी शाहू महाराजांच्या हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले. मध्यरात्री शाहू महाराजांचे शव जे आहे ते कोल्हापुरात पोहोचले. युवराज राजाराम हे छत्रपती म्हणून घोषित झाले. 7 मे 1922 पहाटे 5:30 वाजता शाहू महाराजांना अखेरशी 48 तोफांची सलामी दिली. 48 तोफांची लक्षात ठेवा. शिवाजी वैदिक विद्यालयाच्या मराठा विद्यार्थी पुरोहितांकडून शाहू महाराजांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले होते. 17 फेब्रुवारी 2009 भारताच्या संसदेत शाहू महाराजांच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. मग वसतिगृहाचे नाव त्यांनी कुठल्या समाजाच्या बाबतीत आणि स्थापना वर्ष इथे दिलेले सगळं ऑलरेडी आपण त्याच्यावरती बोललेलो आहोत. मी बाकीच्या त्या गोष्टीवरती बोलणार नाही. आता पुढे जाऊ आपण. प्रांतिक सैन्य भरती मंडळाचे सदस्य शाहू महाराज. 11व्या मराठा शिक्षण परिषदेचे अध्यक्ष शाहू महाराज होते बा. खामगावला परळ कामगार सभेचे अध्यक्षपदी शाहू महाराज होते. मुंबई कामगारांची संघटना स्थापक सी.के. बोले होते. शिफारस शाहू महाराजांनी केली होती बा. डॉक्टर माधवन नायर स्मारक उभारणी सुद्धा संघटित 5,000 रुपयाची देणगी. फ्रेजर मार्केट स्थापना सुद्धा केली होती बा. आता ही छत्रपती राजर्षी शाहूंनी आर्थिक सहाय्य केली. वृत्तपत्रे कुठली होती? कोणत्या वृत्तपत्राला? जागरूक होतं जे पुण्यावरून निघत होतं. दिन मित्र होतं जे तरवडीवरून. विजय मराठा पुण्यावरून. संदेश साप्ताहिक. तरुण मराठा पुण्यावरून निघत होतं. कैवारी. आणि त्या प्रत्येकाचे संपादक कोण होते हे संपादक पण समोर दिसत आहेत. थोडस वाचून घ्या कारण याच्याबद्दल प्रश्न विचारले जाणार. त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी भूषवलेले अध्यक्षपद परिषदा. नोव्हेंबर 1895 शिवाजी निधी समितीचे अध्यक्ष. 28 डिसेंबर 1917 खामगाव येथे भरलेल्या मराठा शिक्षण परिषदेचे अध्यक्ष. 24 नोव्हेंबर मुंबईच्या पीपल्स युनियन सभेचे ते अध्यक्ष. बघा म्हणजे किती डाटा जो आहे तो सगळा डाटा तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. 14 डिसेंबर नवसारी येथे भरलेल्या आर्य धर्म परिषदेच्या 11व्या दिवशी अध्यक्ष. 19 एप्रिल 1919 कानपूर येथे आयोजित कुर्मी क्षत्रिय परिषदेचे 13व्या परिषदेचे अध्यक्ष. 7 मार्च भावनगर येथे आयोजित आर्य समाज परिषदेचे अध्यक्ष. 30 मे ते 1 जून 1920 नागपूर येथे आयोजित अस्पृश्यता निवारण सभेचे अध्यक्ष. सगळं ब्राह्मण झालं. त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या काळातील सामाजिक महत्वाचे 5 कायदे. 29 सप्टेंबर 1917 सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा. 12 जुलै 1919 आंतरजातीय व आंतरधर्मीय नोंदणी पद्धतीने मान्यता देणारा कायदा. 2 ऑगस्ट स्त्रियांच्या छळवणुकीस प्रतिबंध करणारा कायदा. त्यानंतर 17 जुलै विविध जाती धर्मियांसाठी कोल्हापूर सकाळी मोड घटस्फोट कायदा. 17 जानेवारी हे सगळं सांगितलेलं तुम्हाला, तुम्ही एकदा बघून घ्या. गंगाराम कांबळे यांनी सत्य सुधारक हॉटेल कोल्हापूर मध्ये काढून दिलं होतं. कोल्हापूर संस्थान राज ब्रीद काय होतं? जय भवानी. कोल्हापुरात भारतातील पहिले रेसकोर्स स्थापन केलं होतं. अस्पृश्यतेबाबत शाहू महाराजांवर जपान मधील सामुराई जातीला आदर्श मानतात बा. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांबद्दल कोणाचं काय मत आहे? गणेश शाखाजी गवई काय म्हणतात? आमचा अब्राहम लिंकन. प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात? सर्च लाईट विजला. श्रीपतराव शिंदे काय म्हणतात? दीन दुबळांचा वाली गेला. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? पायनियर ऑफ सोशल डेमोक्रेसी. माधवराव बागल काय म्हणतात? ही वॉज म्हणजे कोण काय बोललेलं आहे इतकं सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते सुद्धा आपल्याला पाहिजे. ऑलरेडी जो काय फास्ट ट्रॅक रिव्हिजन नोट्स नावाचं आपलं पुस्तक आहे, PSI STI ASU साठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. या पुस्तकातून मी सांगितलं तुम्हाला, जसं मी म्हणजे आता फक्त छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दलची विशेष माहिती आपण 3-4 पानामध्ये पाहिलेली आहे. तशीच माहिती आपण सर्व समाज सुधारकांबद्दलची माहिती फास्ट ट्रॅक रिव्हिजन नोट्स मध्ये दिलेली आहे. 2 दिवसामध्ये हे पुस्तक संपूर्णपणे वाचून होऊ शकतं. महत्वाच्या घडामोडी ऑलरेडी तुम्ही वाचन केलेलं आहे, फक्त तुम्हाला रिव्हिजनची गरज असते आणि रिव्हिजन तुमच्याकडून 101% होणार आहे.
जसं मी सांगितलं तसंच महाराष्ट्रातले जे काही इतर समाजसुधारक आहेत, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे त्यांच्याबद्दल माहिती आहे, नाना जगन्नाथ शंकर शेठ, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी दंडो केशव कर्वे, महात्मा गांधी, पंडिता रमाबाई सरस्वती, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, अण्णाभाऊ साठे, त्यानंतर साने गुरुजी यांच्याबद्दलची जी काही डिटेल माहिती आहे ती माहिती याच पद्धतीने म्हणजे कोण त्यांच्याबद्दल कोण काय बोललेलं होतं, त्यांनी भूषवलेले अध्यक्षपद, त्यांनी सुरू केलेली वृत्तपत्र, म्हणजे समाज सुधारकांबद्दल वाचायचं नेमकं काय वाचायचं, तर ते काय वाचायचं हे सुद्धा आपण याच्यामध्ये दिलेले आहे. म्हणजे इतिहास वाचताना नेमकं कसा वाचला गेला पाहिजे, इतिहास वाचतोय ना आपण तर त्याच्यात नेमकं काय झालं पाहिजे, अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना मग त्या दिलेल्या आहेत. म्हणजे बघा मी सांगितलेलं आहे की महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर, शाहू महाराज, वीरराज शिंदे, त्यांचं पूर्ण नाव माहित असलं पाहिजे, जन्म मृत्यू ठिकाण कालखंड माहित असलं पाहिजे, त्यांनी सुरू केलेली वृत्तपत्र किंवा कोणत्या वृत्तपत्राला आर्थिक मदत केली ते, त्यानंतर सुरू केलेल्या प्रथा कुठल्या आहेत, बंद केलेल्या संस्था कुठल्या आहेत, सदने कुठल्या आहेत किंवा त्यांचे कार्यक्षेत्र, कोणाकडून काय प्रेरणा घेतलेली आहे, कोणी त्यांच्याकडून प्रेरणा घेतलेली आहे, स्वीकारलेले धर्म असतील, दिलेले पुरस्कार असतील, त्यांचं जे नेतृत्व असतील किंवा कुठलं सदस्य म्हणून किंवा पदवी किंवा किताब बहाल केलेलं आहे, केलेली मदत असेल, त्यानंतर महत्वाचे निर्णय असतील, त्यांचे केलेला स्वीकार असेल, एखाद्या भूमिकेचा बहिष्कार असेल किंवा विरोध असेल किंवा भाषा रूपांतर केलेलं ग्रंथसंपदा असेल किंवा धार्मिक सुधारणा चळवळी असतील, इतक्या महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्या समाज सुधारकांबद्दल तुम्ही वाचणं गरजेचं आहे. या पुस्तकामध्ये इतकं डिटेल मध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला मी सांगितलं की 500 पानाचं पुस्तक असेल त्याच्यातून इतकं मिळणार नाही, इतकी महत्वाची माहिती जी आहे ती आपल्याला या फास्ट ट्रॅक रिव्हिजन नोट्स मधून मिळणार आहे, कारण कमीत कमी याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त डेटा देण्याचं काम केलेलं आहे. द रॉयल अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वरून जे जे मला शक्य आहे ते आता मी करत राहणार आहे. तुमच्या सर्वांची एक सहकार्याची अपेक्षा आहे की आपला जो युट्यूब चॅनल आहे तो सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, तुमच्या इतरांपर्यंत पाठवा, टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ज्या ज्या अपेक्षित बाबी आहेत त्या युट्यूब चॅनलला टाका, मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवत जाईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.